असं मी यांना म्हणलं प्रेक्षकांना की मी डेटवर आली हे तर आज आहेच. तर मला मात्र या सगळ्यांच्या काही अजब डेट नक्की ऐकायच्या आहेत. म्हणजे ज्या अशा डेट, आता नाही तो क्लिशे प्रश्न नाहीये प्रसाद, डोंट वरी. माझी डेट मी सिक्युअर्ड करते की अशी एक डेट जिथे काहीतरी वेगळंच घडलं, अशी कुठली असेल प्रत्येकाच्या आयुष्यात, तर ती काही आज शेअर कराल का? आणि एक अतरंगी डेट जी फ्युचरमध्ये कधीतरी करायची आहे पण ती क्लिशे डेट नसेल, काहीतरी वेगळीच असेल, असं काही डोक्यात आहे? माझ्या पार्टनर बरोबर अशा ट्रिपवर जायचंय की तिथे फक्त आम्ही पहिलं डेस्टिनेशन ठरवलंय, दिवस भरपूर आहेत आणि मग म्हणजे तिथे इम्पल्सिव्हली जे वाटतंय ते करत जायचं आणि महिनाभर फिरायचं. अच्छा, कुठेही फिरत राहायचं? कुठेही, तेव्हा जे वाटेल ते करायचं. आणि ते त्यांनी पण दोघांनाही माहित नाही असं? दोघांनी मिळून ठरवायचं, कोलॅबोरेटिव्ह असणार, पण तिथे इम्पल्सिव्हली जे वाटतंय ते करत जायचं. आणि ते कुठेही जाऊ शकतं, ते भारताबाहेर जाऊ शकतं, ते इथे कुठे महाराष्ट्रातही असू शकतं, पण इम्पल्सिव्ह. क्या बात आहे, अलग सफरनामा. हो हो. काय समीरजी सुचतंय काही? नाही, मला फार साहसी काहीतरी डोक्यात आहे, पण ते शक्य होणार नाही हे मला माहिती आहे, कारण मला तेवढं नाही आहे साहस. मला स्काय डायव्हिंगचं प्रचंड आकर्षण आहे आणि मला ना इतरांनी सही टिप्स देईल तुम्हाला. नाही, सही टिप्स देणं वेगळं, तू फॉर यू इट इज, कारण तिचं शिक्षण आहे त्या बाबतीत, ते मला नाही. कारण मी मध्ये त्या जॉईन केलं तरी मला प्रॉब्लेम झालेला होता, कुठलं ते एस एल वेळ का कुठेतरी 8 वर्षांपूर्वी. सो पण ना ते असतं ना, ते असं वॅक करतात ना ते, अरे नाही तसं नाही, हे मला ना त्याचं आकर्षण खूप आहे, पण ते मला स्वतःला नाही करायला आवडत. मला ते बघायला खूप आवडतं की ते उड्या मारतात ना, हे मी आज यहाँ पे हूँ वगैरे असं करतात ना, ते जमिनीवर नाही, आकाशातच काहीतरी. तर मला असं उगीच असं वाटतं की कधीतरी मी माझ्या बायकोला घेऊन जाईन आणि तिथून फार वर उडी मारेन आणि तिला हवेत असताना आय लव्ह यू म्हणेन. ओहो, हे फक्त त्या टॉप, मला हे माहिती आहे शक्य होणार नाही, कारण मी पण खूप घाबरतो त्या गोष्टीला. आता मला माहित नाही हे कसं काय होणार ते, पण हे कधीतरी विश लिस्ट वर आहे. तसे आपण प्रेमात ऑन द क्लाउड्स असतो, ती काही हेच नाही. सही काय सुचतंय तुला? आता तू तर काय मला पॅराग्लायडिंग शिकली आहे. फ्लाइंग डेटला जायला आवडेल. फ्लाइंग डेट आय वुड लव्ह. आणि कुठे? डेस्टिनेशन काय? खूप डेस्टिनेशन्स आहेत भारतामध्ये. बीर एक आहे, त्याच्यानंतर हिमालयमध्ये पण फ्लाइंग होतं, कामशेतला पण होतं. कुठल्याही फ्लाइंग साईटवरून मला फ्लाइंग डेटला जायला आवडेल. पण त्याला येत नसेल तर तरी तू आता घेऊन जाऊ शकतेस, कारण तू ते नाही. सो त्याच्या शिक्षणासाठी वेगळा भाग असतो, पण मग म्हणजे समजून घ्या की असाच पाहिजे ज्याला फ्लाइंग येत असेल किंवा शिकेल तेवढ्यासाठी. सहीसाठी काही करू शकतो. अचानक ऍडमिशन वाढलेले दिसते तुम्हाला. तर आता कळलेलं आहे, सईला जर डेटला घेऊन जायचं असेल तर एकतर फ्लाइंग शिका आणि मग तुम्ही वेगळ्याच ऑन द क्लाउड्स असाल. या रोमॅन्टिक डेट वगैरे पेक्षा जसं ईद आली की आपण म्हणतो भाईजानची फिल्म येणार आहे किंवा क्रिसमसला आमिर खानची फिल्म येणार आहे, तसं मला माझ्या करिअरमध्ये एक अशी डेट निर्माण करायची ज्या दिवशी फक्त प्रसाद ओकचाच पिक्चर आहे. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. आणि मग असं करायचंय का आपण की एक अख्खं थिएटर बुक करायचं आणि तिकडे फक्त मंजिरी आली पाहिजे, असं काही? अशी पण डेट? मंजिरी तर थ्रू आउट प्रोसेस मध्ये असणारच ना. त्यावेळेला थिएटर रिकामा नाही, म्हणजे असं गजबजलेलं पाय ठेवायला जागा नाही पाहिजे, असं पाहिजे. क्या बात आहे, वाह. ये होती सुपरस्टार वाली बात. वा. सो प्रत्येकाने एक छान डेट सांगितली, पण आधीच्या डेटचा एखादा किस्सा कोणाला तरी शेअर नाही करावं असं वाटतं? ते पहिली रात्र तर लाईटच गेले होते रात्रभर, म्हणजे एवढंच आहे आठवू शकतो मी. डिझास्टर डेट. रात्रभर लाईट गेलेली होती, कारण राहायला विरारला होतो त्यावेळेला नालासोपाराला, ते तिकडे लाईट जायचंय. सो रात्रीच लाईट गेले. हे एकच, म्हणजे ते कधीच विसरू शकत नाही की यार काय आहे, म्हणजे दिस इज सो काय ना. म्हणजे आता कुठला महिना होता? आणि तो महिना नोव्हेंबर होता ऑफकोर्स, म्हणजे जेव्हा लग्न झालं तोच होता. ठीक आहे, म्हणजे निदान देवानी तेवढं. आता अगदीच एप्रिल मे महिन्यात नाही घडलं. एक बार डिसाइड कर दिया उसमें क्या. वा. नाही, म्हणजे ही मस्त डेट आहे, ही एक वेगळीच डेट आहे. तर मला असं वाटतं की अर्थात सगळ्यांनी खूप अमेझिंग डेटच्या कल्पना सांगितलेल्या आहेत, त्यामुळे बी प्रिपेअर्ड. यांना डेटला घेऊन जायचं असेल तर खूप सारे कष्ट करायचे तुम्हाला, आणि माझी ही डेट खूपच छान झाली आज, त्यामुळे थँक्यू सो मच.